शहर ज़िला कांग्रेस कमेटी की जानिब से जन सुरक्षा कानून हटाओ के ख़िलाफ़ एहतजाज कलेक्टर ऑफिस के सामने। जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा, जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा, जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा। या भाजप सरकारचा, या भाजप सरकारचा, या भाजप सरकारचा मुर्दाबाद मुर्दाबाद। काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यशु भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा जय हो, कांग्रेस पक्षाचा जय हो। राहुल गांधी संघर्ष करा, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ के आदेश के ऊपर शहर व जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हम यहाँ पे जन सुरक्षा कायदा यहाँ पर इसके विरोध में आज शहर जिला और जिला कांग्रेस कमेटी से हमने निदर्शन किया है और यहाँ पे कलेक्टर ऑफिस में हम निवेदन देना है और हम चाहते हैं कि जन सुरक्षा कायदा जल्द से जल्द रद्द हो। ये कायदा ये भाजपा के संरक्षण के लिए कायदा है। भाजपा संविधान को नहीं मान रही है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान लिखा है वो भाजपा उसको नहीं मान रही है। इसका मैं महायुति और भाजपा का जाहिर निषेध करता हूं। शहर कांग्रेस कमेटी जब तक आप ये जन सुरक्षा कायदा रद्द करेंगे नहीं, शहर जिला कांग्रेस कमेटी और जिला कांग्रेस कमेटी शांत बैठेंगे नहीं। इसके ज्यादा हम तिरुहर आंदोलन करेंगे। हमने अभी रास्ता रोको किया है, इसके बाद हम हर जेल भर आंदोलन करने जा रहे हैं। जन सुरक्षा कायदा क्या है? ये लोगों की आवाज दबाने का कायदा है और भाजपा जो है आम जनता की आवाज दबाने के वास्ते ये तो जनतेच्या विरोधातला कायदा आहे आणि त्या कायद्याला विरोध करायचं काम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय। हा कायदा भारतीय जनता पक्षाची सुरक्षा करणारा हा कायदा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देणार आहे हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा की जेणेकरून आपला हा कायदा रद्द झाला पाहिजे। या भूमिकेतून आम्ही आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून कायदा रद्द, सुरक्षा कायदा रद्द, अरे होत नाही, काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यशु भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा जय हो, कांग्रेस पक्षाचा जय हो। राहुल गांधी संघर्ष करा, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजप शाही के सम्मान में, कांग्रेस मैदान में, जनता के सम्मान में डरती है, अरे जब भाजप डरती है, पुलिस आगे करती है, जब भाजप डरती है, पुलिस आगे करती है, जब भाजप डरती है, पुलिस आगे करती है। मुर्दाबाद मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, हमसे डरती है, पुलिस आगे करती है। मॅडम आम्ही ना त्या संजय गायकवाडला तुम्ही अटक करायला गेले तर सरकारने सांगितलं अटक करू नका, मी आमदार आहे आणि त्यांनी तर मारलं होतं वेटरला। आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी वेटरला मारलं तर पोलीस त्याला अटक करतात, मग संजय गायकवाडला का नाही अटक केली? मग हा जुना जनसुरक्षा कायदा आहे का? भाजप एवढंच आमचं म्हणणं आहे आपल्याला।
आमच्या या भावना आपण सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आता ठीक आहे, तुम्ही आम्हाला अटक कराल, घेऊन जाल, आमच्यावर केस कराल, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही संघर्षातच जीवन जगत आलो आतापर्यंत, पण आम्ही हे तुमच्याकरता करतो एवढं डोक्यात ठेवा. हे सरकार आलं तेव्हापासून अधिकाऱ्याची सुद्धा फार फजिती चाललेली आहे. आम्ही तुमच्या बाजूनेच करू लागलो हे सगळं. चला चला चला, कुठे जायचं? तुम संघर्ष करो, चला चला चला. भाजप हमसे डरती है, पुलिस आगे करती है, भाजप हमसे डरती है, पुलिस आगे करती है. आमचं ऐका. नाही नाही उचलत नाही. राहुल गांधी, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. सुरक्षा कायदा कांग्रेस पक्षाच्या राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाजप सुरक्षा कायदा, भाजप सुरक्षा कायदा, भाजप सुरक्षा कायदा, अदानी अंबानी सुरक्षा कायदा, सुरक्षा कायदा. मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा, 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 जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा. कडे सनदशीर मार्गाने निवेदन द्यायला आलो होतो जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात, आणि ते निवेदन घ्यायला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा मंडळीने दरवाजा बंद करून घेतला, म्हणून आम्हाला या पायऱ्यावर बसायची वेळ आली. आणि बसल्यानंतर आम्हाला सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PI मॅडम आल्या, म्हणले जिल्हाधिकारी येत आहे, आपण बाजूला व्हा. आम्ही सगळेजण उठलो आणि बाजूला झालो, तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाची गाडी तिकडून तिकडे निघून गेली. आता जर हा दरवाजा उघडा राहिला तर ठीक, नाही तर आम्ही दरवाजाला ते निवेदन चिटकून देऊ आणि जाऊ. जनता जनार्दनाचं कोण आहे, मायबाप सरकार कोणीच नाही. मी त्या मॅडमला म्हणलं मी आणतो जिल्हाधिकाऱ्यांना, मी त्यांच्यापर्यंत गेलो, तोपर्यंत त्यांची गाडी निघून गेली. काय करावं? नाही, निवेदन देतो मॅडम, पण हे काही योग्य आहे का? लोकप्रतिनिधीला काही काम नाही का दुसरं? मनपाचे आयुक्त सामान्य जनतेचं ऐकत नाहीत, जिल्हाधिकारी तुमचं ऐकत नाही, प्रशासन सरकारच्या अधीन झालंय का सगळं? काय बघताय? नाही, प्रशासनाचं काही राहिलेलं नाही. हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या हातात जाऊन त्यांचे बावले झालेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झालेले आहे. हा, इतके ते कमिशनर कलेक्टर आहेत, ते फक्त भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. ही भाजपची कलेक्शन टीम आहे, 100% कलेक्शन टीम आहे. ते बघा ना आता तुम्ही हे काय चाललं. कलेक्टर मॅडम, ते गेट आता बंद आहे तुमचा. लोकप्रतिनिधी आहे, कलेक्टर समोरून जातो म्हणजे काय याचं? हे मॅडमला बोला ना, ते गेट बंद करून टाकलंय. आता काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं? आम्ही काय केलं पाहिजे? खासदाराचा अपमान आहे का? 100% लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. अरे हे अधिकारी पण लोकशाहीला मानत नाहीये. हा, या जनसुरक्षा विधेयकाला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारं विधेयक आहे, आणि त्याला विरोध करू लागलो आम्ही, म्हणून प्रशासनासहित सगळे अधिकारी आम्हाला विरोध करायला लागले. आणि तुम्ही जे म्हणता की दरवाजेला जर त्यांनी दरवाजा उघडला नाही तर आम्ही दरवाजा त्याला चिटकून देऊ. मग त्याचा काय परिणाम होईल? त्याचा काय परिणाम होईल म्हणजे त्यांनी आपल्या घरावर येऊन नोटीस चिटकवली तर परिणाम होतो, आणि आमच्या निवेदनाचा परिणाम होत नाही का? जनतेचा आवाज आहे. हा जनतेचा आवाज आहे.